नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण करणार आहे घरच्या घरी सोप्या पद्धतीने पांढरं शुभ्र मऊ लुसलुशीत ताजं असं काहीही पिठं न घातलेलं असं मस्तसं पनीर तयार करणार आहे. तुम्हाला फोटो बघून लक्षातच येत असेल, तर खरं तर तुम्ही व्हिडिओ बरेच बघितले असेल, तुम्हाला करताही येत असेल, पण तरीही आज मी माझी साधी सोपी छोटीशी पद्धत सांगणार आहे. तर एका स्टीलच्या भांड्यामध्ये थोडं पाणी बुडायला घालून घेतलं आधी आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 1 लिटर दूध घालायचं आहे. दुधाला मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आधी. चमच्याने ढवळत राहा हवं तर, किंवा उकळी आल्यानंतर ढवळलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये दूध फाडण्यासाठी अर्थात दूध नासवण्यासाठी आपण व्हिनेगर आणि पाण्याचं मिश्रण घालणार आहे. तर साधारण 2-3 चमचे पाणी आणि 2-3 चमचे व्हिनेगर असं एकत्र करायचं आणि ते टप्प्याटप्प्याने आपण चमच्याने एका हाताने ढवळत एका हाताने व्हिनेगरचं हे पाणी घालायचं आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल की दूध नासायला सुरुवात होते. पण हे पाणी घालताना टप्प्यानेच घालायचं, पटकन ओतून सगळं द्यायचं नाही. तरच आपलं पनीर खूप सुंदर टेक्स्चरचं म्हणता येईल, ज्याला मऊ असं आणि छान खवले असल्यासारखं असं छानसं तयार होतं. त्यामुळे नक्कीच हे व्हिनेगर घालताना मात्र ही टीप लक्षात ठेवा. आता आपलं हे पनीर करण्यासाठी जी प्रक्रिया आहे दूध नासवण्याची ती झालेली आहे. पाणी आणि दूध जेव्हा वेगळं दिसतं नासलेलं तर ते काढून घ्यायचं. पाणी वेगळं करण्यासाठी खाली गाळणी ठेवायची, त्याच्याखाली एक भांडं ठेवायचं आणि गाळणीवर सुती कापड ठेवून त्याच्यात आपलं हे नासलेलं दूध घालायचं. त्याच्यावर एक साधं पाण्याचं पण पेलाभर पाणी घालायचं, जेणेकरून थोडं व्हिनेगर राहिलं असेल तर त्याचा आंबटपणा निघून जावा आणि पनीरला तो लागू नये म्हणून. खाली जे पाणी निघालेलं आहे ते तुम्ही स्वयंपाकात वापरू शकता, झाडांना घालू शकता. पौष्टिक आणि छानसं पाणी असतं, ते वाया घालवायचं नाही. आता ही पुरचुंडी छान पिळून घ्यायची आपली, त्याच्यातलं सगळं पाणी निथळवून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही सेट करणार आहे भांडं किंवा डब्बा, त्याच्यामध्ये हे पुरचुंडी सकटच पनीर आपलं दाबून अगदी सगळं पाणी निथळून व्यवस्थित घडी घालून झाकण लावून हे ठेवून द्यायचं 1 ते 2 तासासाठी, जसा वेळ असेल तसं. आणि त्या झाकणावर आपण परत एक थोडा खल ठेवणार आहे, जेणेकरून दाब पडेल आणि त्या पनीरला एक छान आकार येईल. त्याच्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे, पाणी जे आहे ते निघून जाईल आणि सुंदर आकाराचं, सुंदर दिसणारं असं हे छानसं आपल्याला घट्ट पनीर तयार मिळेल. घरच्या घरी पनीर करण्याची ही पद्धत एकदम सोपी आहे. तुम्ही वेगवेगळे फ्लेवर ॲड करून, म्हणजे चिली फ्लेक्स घाला, पुदिना घाला, अशा वेगवेगळ्या पद्धतीचं पनीर पण तुम्ही करू शकता. एकदम मऊ होणारं बघू शकता, पांढरं शुभ्र आणि ताजं पनीर खाण्याची, घरी करण्याची गंमत काहीतरी वेगळीच आहे. नक्की या पद्धतीने ही करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल असं मला खात्री आहे. एवढ्या याच्यामध्ये 1 लिटर दुधामध्ये साधारण 150 ते 200 ग्राम पनीर होतं. एका वेळेला एका कुटुंबाचं जेवण, एका वेळची भाजी होऊ शकते. एकदम मऊ आहे आणि आपल्याला भीती पण वाटणार नाही, कारण आपण याच्यात कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाही, कुठली पिठं वापरली नाही. एकदम नॅचरल, नैसर्गिक असं हे पनीर तयार झालेलं आहे. तर जरूर करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी किचन इन अमेरिका या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. जाणे जे यज्ञकर्म.